ब्रेकनंतर आपलं स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीनं व्हिडिओ जारी करत एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. केजरीवाल यांच्या कारनं भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी चढवल्याचा आरोप भाजप नेते प्रवेश शर्मा यांनी केलाय. या जखमी कार्यकर्त्याची त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. योगी आज महाकुंभ मेळाव्याला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील मृतांचा आकडा 16 वर गेलाय. या रहस्यमयी मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी आता केंद्रीय टीमकडून तपास केला जाणार आहे. कोलकात्यातील आर्जी-कर प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला तेथील सत्र न्यायालयानं दोषी धरले. रॉयला फाशी की जन्मठेपेची शिक्षा ठोठावी यावर सोमवारी 20 जानेवारीला युक्तिवाद होईल. त्यानंतर न्यायालय निकाल जाहीर करेल. रॉयला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयकडून केली जाणार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये सक्रिय असलेल्या 4 दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केलेले आहेत. या दहशतवाद्यांवर 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून नागरिकांना या दहशतवाद्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं. मध्य प्रदेशातील पन्ना इथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली. हरियाणाच्या कर्नालमध्ये 2 गटात राडा झाला. यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. उत्तराखंडच्या कानखलमध्ये दुचाकीवरून आलेल्या दंगा करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मोटारसायकलवरून येऊन फटाके फोडून त्यांनी गोंधळ घातला. बिहारमधील दरभंगा येथे पेट्रोल घेतल्यानंतर पैसे न दिल्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी 5 तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये बनावट नोट वितरित करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. झारखंडच्या सरायकेलामध्ये 2 चोरांनी दहशत माजवली. अपार्टमेंटमधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमधून खाली उतरवताना हा स्फोट झाला. मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये एका बाईकस्वाराला रस्त्यावरून जाणाऱ्या वळूनं धडक दिली. या अपघातात बाईकवरील 2 युवक गंभीर जखमी झाले. यूपीच्या पिलभीतमध्ये एका मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी छेड काढत असताना घाबरलेल्या मुलीनं रिक्षातून उडी मारून आपला जीव वाचवला होता. इराणच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गोळीबार झालाय. हल्लेखोरानं 3 न्यायाधीशांवर गोळ्या झाडल्या. यात 2 न्यायाधीशांचा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरानं देखील आत्महत्या केली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रथमच आपला भूमिगत नौदल तळ दाखवला. सुमारे 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपल्या नौदलाची ताकद इराणनं दाखवून दिली आहे. पश्चिम बंगालमधील माला येथे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर गोंधळ झालाय. पीक काढणीवरून दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तर आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी श्वेता यांच्यासह. प्राजक्ताच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. धनंजय मुंडे विरोधकांवर चांगलेच संतापलेत. विरोधकांनी माझ्यावरील एकतरी आरोप खरा करून दाखवावा, त्यानंतरच मी बोलेन आणि तेव्हा बोलायला कमी पडणार नाही. तर मला बदनाम करायचंय तेवढं करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका, असंही मुंडे म्हटले. बीडच्या पालकमंत्री पदावरून डावलल्यानंतर धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलंय. बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना विनंती केली की त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसाच बीडचाही विकास व्हावा एवढीच भावना आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय. अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद गेलंय हे चांगलंच आहे, मात्र त्यांनी आता पुण्यासारखं बीडकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर चेहरा दादांचा आणि कारभार दुसरंच कुणीतरी बघेल, असं म्हणत रोहित पवार यांनी मुंडेंना टोला लगावलाय. बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांनी स्वीकारल्यानं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आनंद व्यक्त केलाय. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर दादा औषध शोधतील आणि उपचार करतील असा विश्वास व्यक्त करत सुरेश धस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. बीडमधील स्थानिक परिस्थिती पाहता धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता अजित पवारांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो, मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे गुलाबराव पाटील काहीसे नाराज झालेत. आमच्या शिलेदारांना पालकमंत्रीपद का दिलं नाही याचा जाब विचारणार आणि त्यांनी पालकमंत्रीपद देण्यात यावं यासाठी मागणी देखील करणार, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. बीडचं पालकमंत्रीपद मुंडे घराण्याचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हे दैवी संकेत आहेत, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावलाय. रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे गेल्यानं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजीचा सूर आळवलेला आहे. अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळणं हे अनपेक्षितच होतं. जिल्ह्यात मलाच पालकमंत्रीपद मिळणार असं वातावरण असताना हा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याचंही ते म्हटले. रायगडच्या पालकमंत्रीपदी पदावरून आता भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुनील तटकरेंनी वक्तव्य केलंय. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे 3 पक्षाचे सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल हे असं होणं शक्य नाही. त्यामुळे निर्णयाचा सन्मान सर्वांनीच राखायला हवा, असंही तटकरे म्हटले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेमकं कसं लढायचं याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. तर कार्यकर्त्यांनी ठरवलं तर स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू, असं सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. हिंगोलीतील भाजपचे माजी पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केलेली आहे. मोदी देशाला वाचवत नाहीत तर बिघडवतायत, त्यामुळे मतदारांनी देशाला वाचवावं असं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलंय. तर लाडकी बहिणी योजना लवकरच बंद होईल असा दावाही त्यांनी केलाय. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहे. यावर मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी खडसावलंय. जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्नच येत नाही, असा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर नव्हता, असंही ते म्हटले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं नांदेडमध्ये जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक झाली. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात पक्ष संघटन वाढ आणि आगामी स्थानिक निवडणुकीची तयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांनी पोलिसांच्या शोध मोहिमेवर संशय व्यक्त केलाय. आरोपी बांगलादेशातून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करणारे पोलीस हा विषय वेगळ्याच बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्याच्या कासरवडवलीतून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत असल्याचं समोर आलंय. तर या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे आणि त्याला ठाण्यातून अटक केली असून तो चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैफचा हल्लेखोर मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीनं भारतात प्रवेश केल्यानंतर त्यानं स्वतःचं नाव विजय दास असं ठेवल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर हा आरोपी जवळपास 12 वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सैफच्या हल्लेखोराला भारतात मदत करणारे अडचणीमध्ये येणार आहेत. हाऊसकीपिंग एजन्सीच्या मालकाचीही आता चौकशी होणार आहे. काम मिळवण्यासाठी कागदपत्र कशी मिळवली याचाही पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. नागपुरातील नव्या विमानतळावर उतरणारं पहिलं विमान हे बायोफ्युएलवर धावणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. जळगाव पालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी केल्याप्रकरणी सुनील महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रस्ताव देखील पोलिसांनी कोर्टात सादर केलाय. ड्रग्जमुक्त कराडसाठी कराड पोलिसांच्या वतीनं पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉनमध्ये राज्यातील 1000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा या गावातील विहिरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळलाय. याच विहिरीत पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत असल्यानं त्यांना आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस देण्याचं काम सुरू आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेती प्रदर्शनात 110 एकरमध्ये विविध शेतीचे प्रयोग घेण्यात आलेत. 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये थंडीची लाट सुरू असताना मोडकळीस आलेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. अशातच बसच्या खिडक्यांना काचा नसल्यानं बसमध्ये गार वारा आल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
जळगावातील चाळीसगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी यावेळी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. व्यापाऱ्यांचा माल आधी खरेदी केला जात असल्यानं शेतकऱ्यांना पूर्ण दिवस ताटकळत राहावं लागत असल्याचा आरोप होतोय. धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील सीआरपीएफचे जवान यांनी पुण्यातील सीआरपीएफच्या कॅम्प परिसरात गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चाळीसगावातील विश्रामबागेत पायाला जखम झाल्याच्या अवस्थेमध्ये एक मोर आढळून आला होता. यावेळी कृषी मित्रानं मोरावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर केलेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालय पालिकेच्या रडारवर आहेत. 30 जानेवारीपर्यंत सुधारणा करण्यासाठी पालिकेनं त्यांना मुदत दिली आहे. पुणे पालिकेच्या मोहिमेनुसार 850 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पुण्यातील शाळांना शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापूर पालिकेनं थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. गड्डा यात्रेत पालिकेनं थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावलेत. यात्रेत मोठमोठे डिजिटल फलक लावून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर कर न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेनं दिलाय. छत्रपती संभाजीनगरात रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्याचं काम केवळ 5% झालंय. जिल्ह्यातील 12 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 66,000 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. अमरावतीत भाजीपाल्यांचा दर घसरलाय. भाज्या प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय. जामनेर शहरातील टेलिफोन कार्यालय परिसरात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत झालाय. वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. धरणगाव शहरातील नागरिकांना मुख्य चौकात अतिक्रमणाचा मोठा अडथळा निर्माण होत होता आणि याच अनुषंगानं मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांकडून मागणी नगर परिषदेला केली होती. धरणगाव नगर परिषदेतर्फे आता कारवाई करण्यात आली असून उड्डाणपुलाखाली नवीन जागा देण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी आता नव्या अडचणीत सापडलाय. दुप्पट रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. जळगाव पालिकेची केवळ 15 दिवसात अभय योजनेतून 5.25 कोटींची कर वसुली झालेली आहे. तर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील पालिका कार्यालय सुरू राहणार आहे. भांडूप येथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती देखील पार पडली. आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यावेळी उपस्थित होते. बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आता लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळतंय. सर्वसाधारणतः आपल्या भागात पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलंय. हे लाल रंगाचं सूर्यफूल लक्ष वेधून घेतंय. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या शोमुळे सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारीला करूळ घाटातून वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटमार्गाची पाहणी करत घाट सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे. गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधुग्राम नगरी वसवण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी शासनानं केली आहे. बदलापुरातील एका इमारतीतील घरात भीषण आग लागली होती. यावेळी घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालंय. घरात कोणी नसल्यानं सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. उल्हासनगरच्या तानाजी नगर परिसरात 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. मुंबई पुणे महामार्गावर एका चालत्या बसला भीषण आग लागली आहे. या बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी झालेली नाही. ऊसतोडीच्या नावाखाली शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना फसवणारा मुकादम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. मुकादमासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेअर मार्केटच्या नावानं लाखोंचा फ्रॉड करण्यासाठी राजस्थानमधील नागरिकांना पुण्यात आणून त्यांचं बनावट कागदपत्रांद्वारे अकाउंट उघडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झालाय. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारचा अपघात झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या कंटेनरला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते.
बीड परळी महामार्गावर व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना भरधाव बसनं चिरडलंय। यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघं किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गुहागर विजापूर महामार्गावर रामपूर घाटात धुक्याची दाट चादर पसरली आहे, त्यामुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागते। गाडीचा हेडलॅम्प किंवा फॉग लॅम्प लावूनच प्रवास करावा लागतोय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 50% घटली आहे। दररोज 500 ट्रक कांद्याची आवक होत असताना शनिवारी केवळ 250 ट्रक कांदा मार्केटमध्ये आल्यानं आवक घटली आहे। अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथे बहिरम बाबाची यात्रा विदर्भात प्रसिद्ध आहे आणि या यात्रेत मातीच्या भांड्यात शिजणारं मटण प्रसिद्ध असून हे मटण खाण्यासाठी खवय्यांनी तोबा गर्दी केली आहे। दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे बिबट्याची दहशत पसरली आहे। शेतामध्ये बिबट्यानं 11 कोकरूंचा फडशा पाडला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावातील 77 वर्षीय महिलेवर जादूटोण्याचा संशय घेत त्याची धिंड काढण्यात आली होती। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीच्या चिखलदरा या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं। मात्र या चकमकीमध्ये 12 नव्हे तर 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली आहे। पुण्यातील सिंहगड परिसरातील एका बंगल्यातून चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीच्या 9 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावातील यावल तालुक्यातील नायगाव येथे ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली आहे। या अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय। या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मीटरमध्ये छेडछाड करणं, विविध प्रकारातून वीज चोरी करण्याचा प्रकार होत असतो। मात्र आकडे बहादरांसह मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यांवर देखील महावितरणाचं लक्ष आहे। यावल तालुक्यातील एका गोदामावर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी गोदामातील 1,65,000चा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईत गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आलाय, तर 27,09,000चा मुद्देमाल देखील जप्त केलाय। मोरगाव महसूल विभागानं केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले। गोंदिया शहरात 24 तासात पोलिसांनी चोरीचा उलगडा केलाय। गुन्हे अन्वेषण विभागानं 24 तासात चोरीचा उलगडा केलेला आहे। 73,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। जळगावातील फुकटपुऱ्यात घरफोडीची घटना घडली आहे। मुलांच्या लग्नासाठी जमवलेले दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केलेत। जवळपास 7 लाखांची रोकड आणि दागिने चोरट्यांनी चोरलेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। ठाण्यातील कळवाखाडीमध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलाय। नवजात बाळ हे स्त्रीलिंगी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। जळगावात एका महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नालासोपारा येथील पेल्हारे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून ही हत्या कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचं समोर आलंय। भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे। दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाण संबंधी महत्त्वपूर्ण करार पार पडला। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नुकतीच माहिती दिल्याचं वृत्त ANIनं एक्स अकाउंटवरून दिलं। 10वी आणि 12वीच्या परीक्षा प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला, त्यामुळे शिक्षण मंडळानं हा जात प्रवर्गाचा निर्णय मागे घेतलाय। त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना नवं हॉल तिकीट मिळणार आहे। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे। त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच जादाचं लाईट बिल येणार आहे। वाढत्या महागाईचा फटका आता झणझणीत वडापावला देखील बसलाय। कर्जतमध्ये त्याची किंमत 5 रुपयात वाढली आहे। आता तो 20 रुपयात विकण्यात येतोय। तेल, बेसन, लसूण, पाव, गॅस सिलेंडर यामध्ये दरवाढ झाल्यानं वडापावच्या दरातही वाढ झाली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। आपल्या देशातल्या अनेकांच्या आयुष्यात केस गळती किंवा टक्कल पडणं ही खूप मोठी समस्या असते। अनेकांचा आत्मविश्वास या टक्कलमुळे कमी होतो, तर काही जण नैराश्यात देखील जातात। महाराष्ट्रात नुकतीच एक बातमी चर्चेत आली आहे। ही बातमी म्हणजे बुलढाण्यातल्या केस गळतीची।
टक्कल व्हायरसनं अनेक लोक हैराण झाले असताना जिल्ह्यापासून 600 किलोमीटर दूर असलेल्या कोल्हापुरात टक्कलवर औषध सापडल्याचा दावा करण्यात आलाय। या औषधाचा 80% लोकांना 100% गुण आल्याचं सांगण्यात येत असून हे औषध घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात। सगळ्यांना औषध लावायला जास्त वेळ लागणार नाहीये। सगळ्यांनी लाईन मध्ये उभं राहायचं एवढी विनंती। लाइन से खड़े हो जाए प्लीज, अभी स्टार्ट करने वाले हैं। टकलावर कोल्हापुरात सापडला उपाय। दिल्ली मुंबईतील टक्कलग्रस्तांची गर्दी। जडीबुटीच्या क्रीमने टक्कल गायब। अरारारारारा, ही गर्दी तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। ही गर्दी बघून छातीत धडकी भरली राव। पण गर्दी ना कोण्या नेत्याच्या सभेची ना कोणत्या सेलिब्रिटीला पाहायला इकडे जमले। मग गर्दी कशाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। पण एवढा विचार करण्याची काही गरज नाही। मंडळी, कोल्हापूरच्या महावीर गार्डन मध्ये ही गर्दी टकलावरती उपाय करण्यासाठी आलेल्यांची आहे। अहो, भल्या पहाटेपासून लोक इकडे आलेत। नुसते कोल्हापुरातलेच नाही तर थेट मुंबई आणि पुणे, अहो दिल्लीमधनं पण लोक आली आहेत। आपले कोल्हापूरचे सलमानबाई आहेत, ते आपले डोक्यांना केसेचं औषध लावतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात त्यांची समाजसेवा आहे, ह्यात काय पैसे नाहीत, काय नाही। आणि त्यामुळं आता मी 2 वेळा आलो, मला आता रिझल्ट आला आहे। 50% ते 60% मला बऱ्यापैकी रिझल्ट आल्यात, मला केस पण आलेले आहेत। आणि सलमानबाई हे कोल्हापूरवाले आहेत आणि ते एक समाजसेवा म्हणून हे औषध लावतात। ह्याच्यामागं काही पैसे ते काही घेत नाहीत। मी माझ्या केस गळतीच्या त्रासासाठी भरपूर ठिकाणी फिरलो, भरपूर खर्चही केला, पण मला कुठेही प्रतिसाद मिळाला नाही। माझी काय बाबा केसाची वगैरे वाढ झालेली नाही। तर मी आपले कोल्हापूरचे सलमानबाई आहेत महावीर गार्डनला, त्यांचा एक समाजसेवा चालू आहे, त्यासाठी मी आलो। मी एकदा ट्रीटमेंट घेतली तर मला 100% रिझल्ट यायला असं वाटते। एकदा पडलेल्या टकलावरती पुन्हा केस येणं तसं दुर्मिळच आहे। त्यासाठी लाखोंचा खर्च करून काही जण हेअर ट्रान्सप्लांट करतात। अहो, पण त्याचाही 100% फायदा होईलच असं नाही। अशा परिस्थितीत केवळ जडीबुटीनं रिझल्ट देण्याचा दावा करणाऱ्या सलमान कडून केला जातोय। अभी जो हम ट्रीटमेंट करते हैं वो प्योर जड़ी बूटी पे काम कर रहे हैं। तो जितने लोगों को भी ट्रीटमेंट किया है उसमें 80% लोगों के रिजल्ट आया है और उनसे 1 रुपये का भी चार्ज नहीं लिया है। ये समाज सेवा चालू है, इसमें कोई मेरा कोई लालच नहीं है, ना मैं कोई फ्रॉडगिरी कर रहा हूँ, ना इसमें मेरा कोई लालच है। पण अशा परिस्थितीत केवळ जडीबुटीनं रिझल्ट देण्याचा दावा सलमान कडून केला जातोय। वैद्य सलमान टकलावरती मोफत उपचार करतोय, त्यामुळे त्याच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्याची संख्या हजारोंच्या घरात आहे। मात्र या औषधाला वैद्यकीय मान्यता मिळाल्यानंतरच त्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।